नको हारू नको तू भिड रे तू लढ रे शौर्य घे धैर्य घे तू गाठ रे घे घेना बारडो. खरं म्हणजे असं टायटल ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला बरेच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. पण मला तरी असं वाटतं की काही गोष्टी ह्या अशा त्या गुलदस्त्यात असलेल्या जास्त बऱ्या असतात आणि ज्या वेळेला म्हणजे एखादं पुस्तक आपण वाचायला घेतो आणि कादंबरीचं प्रत्येक पान वाचत 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 जसा आपला प्रवास पुढे जातो आपण त्याच्यात हरवून जातो. मला कुठेतरी वैयक्तिक असं वाटतं की बारडो ही फिल्म तशीच आहे. म्हणजे गर्भित अवस्थेवरती भाष्य करायला जर कोणाला सांगितलं तर एक्झॅक्टली काय आपण त्याच्यावरती स्टेटमेंट करणार. कारण तो अनुभव ती अनुभूती ते फिलिंग हे त्या मातेला ज्या पद्धतीचं असू शकतं तसा त्या शब्दाचा एक वेगळा प्रत्येकाला सिनेमा पाहत असणाऱ्या माणसाला प्रत्येकाला उलगडत जाणार एक वेगळा त्याचा अर्थ. मला जो भावना तो हाच आहे. याच्यातलं जे माझं कॅरेक्टर आहे सखाराम चौगुले. खरं म्हणजे नट म्हणून बऱ्याचदा एक वेगळी प्रक्रिया सुरू असते प्रत्येक माणसाच्या टप्प्याटप्प्यावरती त्याच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावरती की साधारणपणे क्रिएटिव्ह म्हणून घेणारी आपण जी काही तथाकथित माणसं असतो तेव्हा ह्या प्रोसेसमध्ये स्वतःला जेव्हा झोकून देतो तेव्हा बऱ्याचदा भरकटणं हे वाटायला येतं. मग त्याची व्याख्या आपण वेगळी बदलून टाकतो की कमर्शियल सिनेमा, एक्सपेरिमेंटल सिनेमा, प्रायोगिक नाटक, प्रोफेशनल नाटक. मी सुद्धा कुठेतरी असंच थोडासा चाचपडण्याच्या एका अवस्थेमध्ये होतो आणि जेव्हा या सिनेमाचं स्क्रिप्ट आमचे डायरेक्टर भीमराव मुडे मी 3 दिवसापूर्वी ही गोष्ट मला ऐकवलं. ऍक्च्युली मी या अवस्थेच्या एका शोधात होतो की मला स्वतःवरती एक एक्सपेरिमेंट करायचंय. तर मला कुठेतरी असं ही गोष्ट जाणवली की मी त्याच्या लेंथपेक्षा मी सब्जेक्टला जास्त महत्व दिलं आणि हा फार म्हणजे निर्माता काय असतं की सिनेमा इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा आर्थिक गणित ही फार वेगळी असतात आणि त्यावेळेला निर्मात्यांची मानसिकता ही शक्यतो कमर्शियल फिल्म्स बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तिकडच्या बाजूला झुकलेली असते आणि अशा नोटवरती अशा पद्धतीचा सिनेमा करण्याचं धाडस जेव्हा एखादा निर्माता करतो तेव्हा त्या निर्मात्याच्या मानसिकतेचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करण्यासारखी गोष्ट असते. कारण हे धाडस शक्यतो कोणी करत नाही. हे धाडस करण्यासाठी एक तर त्याची द्विधा अवस्था असते कुठल्या टोकाचा कुठल्या गोष्टीचा आपण डिसिजन घ्यायचा. पण व्यक्ती म्हणून कुठेतरी समाज व्यवस्थेच्या बरोबर आपलं एक जोडलं गेलेलं जे एक नातं असतं त्या नात्यावरती भाष्य करण्यासारखी एखादी फिल्म जर आपल्याला करायला मिळत असेल तर कुठेतरी तो त्या निर्मात्याचा मोठेपणा आहे. आणि आम्हा सगळ्या कलावंतांच्या वतीनं मी असं म्हणेन की या तमाम सिनेमा सृष्टीमध्ये अशा निर्मात्यांचं असणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय एक्सपेरिमेंट हे केलं जाऊ शकणार नाही आणि प्रयोगशीलता ही कोणत्याही क्षेत्रामध्ये ते एक्सपेरिमेंट केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचता येत नाही. तर अशी कुठेतरी ही एक फिल्म म्हणजे एखाद्या कादंबरीचं पान उलटावं पुन्हा क्युरिओसिटी निर्माण व्हावी परत दुसरं पान उलटावं असं करता करता कादंबरी संपून जाते. जाताना आपण आपल्या सोबत काय घेऊन जावं तसा हा कुठेतरी सिनेमा आहे आणि मला खूप मनापासून ह्या गोष्टीचं कौतुक आहे की मी या फिल्मचा एक भाग आहे. याच्यातली कास्ट सगळेजण असे कॅरेक्टरवरती दबाव धरून बसल्यासारखी त्यांची मानसिक अवस्था. मी सुद्धा गेली काही दिवसापासून म्हणजे 3 दिवस ऐकले. त्याच्या 3 दिवसापूर्वी स्क्रिप्ट ऐकलं वाचलं थोड्याफार फरकाने. कॅरेक्टर शोधण्यासाठी किंवा त्याच्यातल्या एक्सपेरिमेंट बाहेर काढण्यासाठी स्वतःला तपासण्याची वेळ यायला लावणं असं स्क्रिप्ट जेव्हा वाटायला येतं तेव्हा नटाचा खऱ्या अर्थानं कस लागतो आणि मला या सिनेमाच्या रूपाने ती संधी मिळाली. त्यामुळे या संपूर्ण टीमचा खरोखर मनापासून खूप आभार आहे. धन्यवाद.